ठरलं तर मग या मालिकेच्या 16 मार्चच्या भागामध्ये सचिन रागावून आत निघून गेलाय. अस्मिता उदास झालेली आहे आणि सायली समजवते, अस्मिताई अहो जाऊ दे ना, त्यांना काही कामं असतील. तुम्ही सांगा बरं, तुम्ही तुमच्या बाळासाठी कोणती नावं लिहून काढलीत? यावरती अस्मिता म्हणते, असं नाही हं, म्हणजे बाळ जन्माला आलं ना की मगच मी आता त्याच्या नावांच्या बद्दल डिस्कस करणार आहे. त्यावरती सायली म्हणते, ठीक आहे. यावरती अस्मिता म्हणते, तुम्ही सगळ्यांनी तुमची नावं मला आता कागदावरती लिहून द्या आणि मग त्यानंतर मी सांगेन तुम्हाला शॉर्ट लिस्ट करून. यावरती प्रिया सांगते, हो हो अस्मिता, मी पण तुला नावं लिहून देईन हं. यावरती अस्मिता सांगते, ठीक आहे. तितक्यात प्रियाला नागराजचा फोन येतोय आणि प्रिया विचार करते, काय चाललंय तरी काय? आणि तोपर्यंत सायलीला अर्जुन सांगतोय, बघितलंस, आपण या सचिनशी जरा धड वागायला लागलो ना की झालं, याने याचे खरे रंग दाखवलेले आहेत. यावरती सायली म्हणते, काळजी करू नका, त्या सचिनला आपण काय करायचं ना ते ठरवूया. इकडे प्रियाला नागराजचा फोन आल्या कारणाने प्रिया आता एकांतात बोलण्यासाठी ज्या वेळेला गुपचूप निघून गेले त्यावेळेला नागराज आता तिला काहीतरी महत्त्वाचं सांगत आहे. तोपर्यंत सायली आता अर्जुनला रूममध्ये घेऊन आले आणि सायली अर्जुनला सांगत आहे, मला सांगा, तुम्ही आज पोलीस स्टेशनला गेला होतात आणि तिकडे नागराजला तुम्ही बोलण्यात बोलला नाहीत ना की त्याच्या प्रश्नाचं उत्तर आपण शोधून काढले? यावरती अर्जुन म्हणतो, नाही मी कशाला बोलेन. तोपर्यंत इकडे आता नागराज म्हणतो, हे बघ, त्या अर्जुन आणि सायली यांना काहीतरी हिंट लागलेली आहे की तू तन्वी नाहीयेस ते. लवकरात लवकर काय तो विचार कर आणि या सगळ्यामधून आता बाहेर पडण्याचा विचार कर. एकदा जर का त्यांच्या हातामध्ये तू तन्वी नसल्याचे पुरावे लागले, तुझं काही खरं नाहीये. त्यावरती प्रिया सांगते, कसं काय त्यांना समजलं? यावरती नागराज म्हणतो, मला नाही माहिती, पण ज्या प्रकारे तो कॉन्फिडेंटली बोलत होता, नक्कीच काहीतरी त्यांच्या हातामध्ये लागले, हे 100%. आता मात्र प्रियाचे धाबे दणाणलेत. प्रियाला काहीच कळायला मार्ग नाहीये की हे सगळं काय चाललंय आणि तोपर्यंत ती घाबरले. आणि इकडे आता सायली सांगत आहे, तुम्ही मला सांगा ना, नक्की काय झालंय? आता प्रिया काही इकडे ऍक्शन घेणार तितक्यात अश्विन आलाय आणि तो खूपच रोमॅन्टिक झालाय आणि आता प्रिया आणि अश्विन हे दोघं जण एकत्रितपणे बेडवरती असतात. तोपर्यंत इकडे आता अर्जुन म्हणतो, मी का त्याला सांगेन की हो तुझ्या कोड्याचं उत्तर मला सापडलंय? यावरती सायली सांगायला लागते, नाही नाही, तुम्ही चिडलात ना की चिडला रागाच्या भरामध्ये तुम्ही आता काहीही बोलून बसता. तुम्ही बोललात का नागराजला? यावरती अर्जुन सांगायला लागतो, नाही, मी नागराजला तर काहीच बोललेलो नाहीये, पण मी नागराजला काही बोललो नसलो ना म्हणून प्रियाला हे समजणार नाही असं होणार नाहीये, कारण ती किती शातीर आहे हे आपण पाहिलंय ना. तिचा शातीरपणा आपल्याला माहिती आहे, त्यामुळे आपल्याला अलर्ट राहायला पाहिजे आणि काहीतरी वेळेच्या आधीच करायला पाहिजे. सायली म्हणते, हो काहीतरी करायची वेळ आलेलीच आहे आणि त्यानंतर ती म्हणते, आलेच मी 2 मिनिटात. यावरती मग आता अर्जुन म्हणतो, अगं काय करणार आहेस ते तरी सांगून जा. असं म्हणत असताना सायली मात्र तडतड खाली येते आणि काय तिच्या डोक्यामध्ये, तर आता प्रियाला हाताला धरते आणि सगळ्यांच्या समोर आता खाली पाडते. प्रिया आता मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते, अश्विन, आई, बाबा, लवकर या, ही सायली माझ्यासोबत काय करते ते बघा तरी. असं म्हणत ती आता इकडे सगळ्यांच्या समोर आरडाओरडा करायला लागले. तोपर्यंत अश्विन आलाय, तन्वी काय झालं? यावरती प्रिया म्हणते, हे बघ ना, सायली मला घराच्या बाहेर हकलून द्यायला निघालेली आहे, समजाव ना तिला, असं काय करते ती? त्यावरती अश्विन म्हणतो, काय झालंय तरी काय? त्यावरती अर्जुन म्हणतो, मी सांगतो काय झालंय ते. ही मुळातच तन्वी नाहीये, ही आहे बबली सदाशिव लोखंडे आणि आता ती आपल्याला फसवण्यासाठी या घरामध्ये तन्वी बनून आलेली आहे. आणि तुला जर का असं वाटत नसेल ना की मी बोलतोय ते खरं आहे, तर हे घे सगळे पेपर. या पेपरमध्ये पुरावा आहे की ही तन्वी नाही आहे, ही आहे बबली सदाशिव लोखंडे. आता ते पेपर पाहिल्यावरती अश्विनच्या रागाचा पारा चढतो आणि काय चाललंय हे तन्वी, तू आमची शुद्ध फसवणूक करत होतीस का? तू आम्हाला सगळ्यांना मिळून फसवत होतीस का? नाही नाही, तुझ्याकडून ही आता अपेक्षा कधी मी केलीच नव्हती. काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे तू तू इतके वर्ष आम्हाला फसवतेस. यावरती प्रिया सांगते, अश्विन, अरे ऐक ना, मी तुझ्यावरती खूप प्रेम करते. यावरती अश्विन म्हणतो, खबरदार, एक शब्द बोलू नकोस. इतके वर्ष तन्वी बनून तू या घरामध्ये राहिलीस, इतके वर्ष हे सगळे कारस्थानं केलीस, ते काही नाहीये. आत्ताच्या आत्ता या घरातून चालती हो. आणि त्यावरती प्रिया सांगते, अश्विन, मी तुझी बायको आहे ना? यावरती तो म्हणतो, खबरदार, बायको गेली खड्ड्यात. या अशा खोटारड्या मुलीला या घरामध्ये एक एक स्थान सुद्धा मिळणार नाहीये. आत्ताच्या आत्ता निघून जा. माझा हात उठण्याच्या आधी तू इथून निघून जा. चालती हो तन्वी, या घरातून चालती हो. तुझ्यावरती विश्वास ठेवला, घरच्यांच्या विरोधात जात तुझ्यावरती मी आता विश्वास ठेवत तुला सपोर्ट केला, पण त्या लायकीची तू कधीही नव्हतीस. आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून तू चालती हो. या घरामध्ये राहण्याचा तुला काही अधिकार नाहीये. सायली सांगते, हे बघ,
बाद झालं तुझी नाटकं, बोजा बिस्तरा उचलायचा आणि तडक बाहेर जायचं. मग सायली आता हाताला धरते आणि तडक प्रियाला हकलवून देते. प्रिया, आता सायली असं करू नको, सायली ऐक ना माझं, असं म्हणत तिच्या पुढे हात जोडत आहे. पण प्रियाला घरचे कोणीही बघत नाहीयेत. घरच्या सगळ्यांनी प्रियाची आता मात्र हक्कलपट्टी केलेली आहे. दरवाजा लावून घेतल्यावरती प्रिया मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते, सायली, सायली वाचव ना मला, सायली सोडव ना मला, अगं मला आत घे ना, सायली दार उघड. आणि तेच प्रियाचं स्वप्न असतं. स्वप्नातून जागी होत प्रिया आता खूपच घाबरलेली असते आणि त्याच वेळेला अश्विन तिला म्हणतो, काय ग तन्वी, काय झालं, इतकी का तू घाबरलेली आहेस? त्यावरती ती म्हणते, मी खूप घाणेरडं स्वप्न बघितलं. त्यावरती अश्विन सांगायला लागतो, नको ग, तू काही स्वप्न वगैरे बघू नकोस, तू आता या सगळ्यामधून निवांत राहा बरं. त्यावरती ती म्हणते, अश्विन, अश्विन, मी खूप घाणेरडं स्वप्न बघितलं, मला आता सायली या घराच्या बाहेर काढत होती, तू माझी साथ देशील ना? यावरती अश्विन म्हणतो, हे बघ, ज्या ज्या वेळेला तू बरोबर असशील ना, त्या त्या वेळेला मी तुझी साथ देणार म्हणजे देणार. आता मात्र प्रिया घाबरते. या वाक्यामुळे प्रिया घाबरते आणि प्रिया आता सांगायला लागते की अश्विन, म्हणजे ती मनात त्यामध्ये विचार करते की ज्या वेळेला तुला माझं सत्य समजेल ना, त्यावेळेला सगळ्यात पहिले तूच मला हकलवून देशील अश्विन. असं म्हणत असताना इकडे आता सायली खाली जाऊन येते. अर्जुन म्हणतो, काय करण्यासाठी तू खाली गेली होतीस? यावरती सायली म्हणते, काही नाही, गॅस बंद करायचा होता त्यासाठी खाली गेले होते. यावरती अर्जुन चिडतो, आणि काय, तू गॅस बंद करण्यासाठी खाली गेली होती, सिरियसली बायको? यावरती ती म्हणते, मग काय, वेळेत गॅस बंद केला नाही तर प्रॉब्लेम होऊ शकतो ना. अर्जुनला आता खूपच राग आलाय आणि अर्जुन आता सांगतोय, काय चाललंय काय तुझं, म्हणजे इतक्या मोठ्या डिस्कशनमध्ये तू आता गॅस बंद करण्यासाठी खाली गेलीस? असं म्हणत तो तिच्यावरती चांगलाच चिडलाय आणि चिडून आता तो रागारागात तिकडून गेलाय. आणि त्यानंतर मग आता इकडे सायलीकडे तो पाहतोय, पण सायली त्याला काही आता हेच करत नाहीये आणि अर्जुन रागारागात झोपायला गेलाय. अर्जुन ज्या वेळेला झोपण्यासाठी गेलेला आहे तोपर्यंत प्रिया आता चांगलीच घाबरली. प्रियाला प्रेक्षकांनो खूपच मोठा धक्का बसलेला आहे आणि त्यानंतर प्रिया आता विचार करते, काय करू, काय करू, म्हणजे नागराज जसा म्हणतोय तसं या दोघांना सत्य जर का समजलं असेल तर मी काय करायला पाहिजे, असा ती विचार करते. बरं, हे सगळं चालू असताना तिला आता साक्षीचा मेसेज आलाय की तन्वी, तू काहीही कर, पण आता प्रिया, तू काहीही कर, पण आता माझी आणि सचिनची भेट घडवून दे. यावरती प्रिया म्हणते, हे असं झालंय की घरचं झालंय थोडं आणि व्याह्या निघालंय घोडं, म्हणजे आता मी ह्यांचे करत बसू का? आणि त्यावरती ती काही लक्षच देत नाहीये. ती आता साक्षीच्या मेसेजला रिप्लाय देत नाहीये आणि त्यावरती साक्षी आता मेसेज करते, तन्वी प्लीज प्लीज काहीही कर, पण माझी आणि आता इकडे सचिनची भेट घडवून आण, प्लीज प्लीज, मला सचिनशी भेटायचं आहे, काहीही झालं तरी त्याच्याशी बोलायचं आहे. प्रिया विचार करते, बाद झालं, यांचे धंदे करत मी का बसू, मला माझं काय ते करायला पाहिजे. ह्या अर्जुन सायलीला जर का माझं सत्य समजलं असेल तर मात्र माझ्यासाठी धोक्याची घंटा आहे. काय करू, काय करू, तिला काही सुचत नाहीये. पण अचानकपणे तिच्या डोक्यामध्ये एक युक्ती आली की आता सचिन आणि अस्मिता यांचं भांडं फुटण्याची वेळ आलेली आहे, यांचं सत्य समोर येण्याची वेळ आलेली आहे, लक्ष सगळ्यांचं तिकडे डायव्हर्ट होण्याची सुद्धा वेळ आली. म्हणून तिच्या आता डोक्यामध्ये वेगळाच प्लॅन आहे. त्यानंतर मग आता सगळे खाली ब्रेकफास्टसाठी बसलेले आहेत, गप्पा टप्पा चाललेले आहेत. प्रताप त्याच्या नवीन प्रोजेक्टच्या बद्दल आता सगळ्यांना सांगत आहे. नवीन प्रोजेक्ट लवकरात लवकर सुरू करायचं हे सगळं सांगत असताना कल्पना म्हणते, तुमच्या नवीन प्रोजेक्टसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. इकडे तोपर्यंत प्रियाला साक्षीच्या फोन आलेला आहे, मेसेज आलेला आहे की प्लीज प्लीज, तू जर का माझ्यावरती हा उपकार केलेस ना, तू माझी आणि सचिनची जर का भेट घडवून आणलीस ना, तुझे उपकार मी आयुष्यभर कधीच विसरणार नाहीये. खरंच खरंच मला तुला आता हे करायचंय. तोपर्यंत इकडे आता अर्जुन प्रियाकडे पाहतोय, तिचं काहीतरी सस्पिशियस चाललंय हे अर्जुनला समजलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता अर्जुन इकडे ऑफिसला निघताना सायलीकडे पाहतो आणि सायलीला मोबाईलवरून, आता मी तुला मेसेज करतोय, तू त्या मेसेज वाचून मग आता रिप्लाय कर, असं खुणेने सांगतो. पण प्रिया इतकी धूर्त आहे की ती खूण पाहते आणि त्यानंतर अर्जुनने सांगितलेला ते आता मेसेज वाचण्यासाठी सायलीच्या मागे येऊन उभी राहते. मग आता अर्जुन निघून गेल्यावरती सायली आता तो फोन हातात घेते. हातात फोन घेतल्यावरती ती तो मेसेज वाचते आणि तिला एका कॅफेमध्ये बोलवलेलं असतं आणि नेमकी प्रिया पण तो मेसेज वाचते. लगेचच तो मेसेज वाचल्यावरती प्रिया आता तिचा प्लॅनिंग सुरू करते आणि सायली जे अर्जुनने तिला कॅफेमध्ये बोलवले त्या कॅफेमध्ये जायला निघते.
ज्या वेळेला सायली आता कॅफेमध्ये जायला निघते, प्रिया विचार करते की नाही नाही, काहीतरी गडबड आहे. ह्या कॅफेमध्ये सायली का चालले? पण ठीक आहे, मला आता ह्या दोघांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी साक्षीला बळीचा बकरा बनवायला लागेल. लगेचच ती साक्षीला मेसेज करते की साक्षी, तुझी आणि सचिनची भेट घडवायची आहे ना, तू एक काम कर आणि ज्या कॅफेमध्ये सायली आता गेलेली आहे त्याच कॅफेचं नाव सांगत ती सांगायला लागते की तू एक काम कर, त्या कॅफेमध्ये तू पोच आणि त्या कॅफेमध्ये सचिनला तिकडे बोलव आणि तो इकडून कसा निघतोय त्याची सोय मी करते. असं म्हटल्यावरती तिचा हा मेसेज वाचून लगेचच आता साक्षी खुश होते आणि ठीक आहे प्रिया, तू जसं म्हणशील तसं होईल, मी लवकरात लवकर सचिनला मेसेज करते. असं म्हटल्यावरती लगेचच तिने सचिनला मेसेज केलाय की या कॅफेमध्ये मला येऊन भेट. मग लगेचच आता सचिन बाहेर कसा पडेल यासाठी आता इकडे प्रिया त्यांच्या रूममध्ये गेले. तोपर्यंत सचिनने मेसेज तर वाचलाय, पण अस्मीला काय सांगू? तितके तिकडे प्रिया आले आणि खरं सांगू का, तर मला अश्विनने पाठवलंय. अश्विनने काही सप्लिमेंटरी लिहून दिलेली आहेत अस्मितासाठी आणि ती सप्लिमेंटरी आणायची आहे. तर एक काम कर ना, तू बाहेर जाऊन सचिन ती सगळी सप्लिमेंटरी औषधं आणशील का? सचिनला निमित्तच पाहिजे होतं. सचिन म्हणतो हो हो, मी लगेचच बाहेर जातो आणि ही जी काही सप्लिमेंटरी औषधं आहेत ना ती घेऊन येतो. प्रिया आता भलतीच खुश होते, कारण आता साक्षीला तिने दिलेलं वचन पूर्ण तिने केलेलं असतं, पण या सगळ्यामध्ये आता सचिनला बाहेर पाठवण्यामध्ये ती यशस्वी झालेली असते. सचिन पण खुश होतो, चला म्हणजे आता कशा का निमित्ताने होईना आपल्याला बाहेर जायला भेटले. आणि त्यावरती प्रिया सांगते, इथली काळजी करू नका, मी इथे आहे, मी अस्मिताला या सगळ्यामध्ये नीट सांभाळ करेन. मग काय, मग सचिनच्या हातामध्ये आता ऐतं हे भेटलेलं आहे कोलीज आणि तो लगेचच भेटायला साक्षीला निघालेला आहे. तोपर्यंत इकडे आता सायली त्याच कॅफेमध्ये आलेली आहे आणि कॅफेमध्ये येऊन ती अर्जुनची वाट पाहत आहे आणि ती अर्जुनला मेसेज करते की मी या कॅफेमध्ये आलेली आहे. अर्जुन पाहतो, पण अर्जुनला त्याच्या ऑफिसमधून निघता येत नसतं, त्याला उशीर होत असतो. त्याच्या क्लायंटसोबतची त्याची मीटिंग आता डिले होत असते आणि तिथून बाहेर पडणं त्याला मुश्किल होत असतं. इकडे तोपर्यंत सायलीने ऑर्डर दिलेली असते, पण तिच्या लक्षात येतं की आता अर्जुन सरांना यायला उशीर आहे आणि त्यामुळे ती आता ती ऑर्डर कॅन्सल करण्याचा विचार करते. इकडे तोपर्यंत सचिन आणि साक्षी यांची भेट होते. साक्षी आता सांगते, हे बघ इथे कुणी नाही आहे, मास्क काढला तरी चालेल. दोघं जण मागच्या टेबलवरती बसतात, मास्क काढतात, डिस्कशन सुरू होतं. तोपर्यंत मग आता इकडे सायली विचार करते, अर्जुन सर तर काही येणार नाहीत, त्यामुळे मलाच इथून निघायला पाहिजे आणि ती आता वेटरला सांगते की माझं ऑर्डर कॅन्सल करा. वेटर म्हणतो, मॅडम अहो असं करता येत नाही, तुम्ही मॅनेजरसोबत बोला. मग आता सायली मॅनेजरसोबत बोलण्यासाठी काउंटरवरती आलेली आहे आणि ती सांगायला लागते, सर माझ्यासोबत एक व्यक्ती येणार होते, ते काही आलेले नाही आहेत, त्यामुळे सध्या माझी ऑर्डर कॅन्सल करा. मॅनेजर तिची ऑर्डर कॅन्सल करण्याच्या संदर्भामध्ये तिच्याशी काही बोलत आहे आणि तोचपर्यंत इकडे आता या दोघांचं बोलणं चाललंय आणि त्यानंतर साक्षी म्हणते, आपण इकडून निघूया का, इथे थांबण्यात काही अर्थ नाहीये, म्हणजे मला आता तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. त्यावरती सचिन म्हणतो, ठीक आहे, तू चिंता करू नकोस, आपण निघूया. म्हणून ते दोघं जण निघालेत, पण आता प्रियाचा माणूस त्यांच्या मागावरती आहे, त्यांचा पाठलाग करतो. ही गोष्ट ह्या दोघांना समजले आणि साक्षी म्हणते, हा माणूस आपला काहीतरी सारखं आपल्याकडे टोकून टोकून पाहतोय, निघूया आपण इकडे. आता हे दोघं जण निघाल्यावरती मग आता तिकडे वेटर आलाय की सर तुम्ही बिल नाही पेड केलं. यावरती साक्षी चिडते आणि आम्ही काही खाल्लेलंच नाहीये, तर आता आम्ही बिल कसं पेड करणार. यावरती तो म्हणतो, एक मिनिट, तुम्ही काही खाल्लं नाहीत हे मला बघायला पाहिजे, मी आता जाऊन बघून येऊ का. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ती सांगायला की तुला काय आम्ही चोर वाटलो का बिल बुडवायला. असं म्हणत या दोघांचं बोलणं चाललंय. तो वेटर ह्या दोघांना बोलण्यामध्ये अडकवतोय आणि नेमकी सायली काउंटरवरती आले. काउंटरवरती आल्यावरती तिने आता साक्षीला पाहिले आणि तिला अचानकपणे ब्रेकिंग न्यूज आठवली. महिपतची मुलगी गेल्याची ब्रेकिंग न्यूज आणि आता ही साक्षी सचिनच्या सोबत आता इकडे आहे. तिला 2 धक्के बसलेत, पण या धक्क्यातून सावरत तिने या सगळ्याचा फोटो काढलाय, जेणेकरून घरच्यांना दाखवता येईल. पण नेमकं सायलीने हे पाहिलंय हे सचिन आणि साक्षी या दोघांनी पण पाहिलंय आणि ते सुद्धा दोघं जण घाबरलेले आहेत. घरी आल्यावरती मग आता सायली सांगायला लागते, आज मी सचिन भाऊजींना एका मुलीसोबत पाहिलं आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी शिकरे होती. आता हे ऐकल्यावरती प्रताप आणि कल्पना या दोघांचे धाबे आता वणांडलेत. अर्जुन तिकडे आले आणि अर्जुन म्हणतो, तू 100% सांगू शकतेस. सायली सांगते, 101% ती साक्षी होती आणि ती सचिन भाऊजींची गर्लफ्रेंड होती.